यजमान संघाच्या मॅचमध्ये षटकार चौकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली. सर्वोच्च धावसंख्या देखील उभी राहिली. 81 धावा उभ्या राहिल्या. थँक्यू सो मच. पहा आमच्या समालोचनावरती अतिशय प्रेम व्यक्त करणारे आमचे अतिशय जबरदस्त असं व्यक्तिमत्व सन्माननीय विजयदादा पाटील बकासूर या नावाने विशेष करून त्यांना संबोधलं जातं आणि त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने प्रेम करणारा माणूस नेहमी आपलं प्रेम व्यक्त करत असतो. भावना वेगवेगळ्या असतात आणि आनंद पाटील यांच्या माध्यमातून पहा प्रत्येकी व्यक्तीसाठी जे समालोचन कक्षामध्ये आहेत 2 समालोचक आणि गुणलेखक यांच्यासाठी प्रत्येकी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. आम्ही संपूर्ण आमची टीम त्यांचे आभार मानतो. थँक्यू सो मच. यस, निश्चितपणे दोन्ही समालोचकांना प्रत्येकी 200. यस, आणि गुणलेखक यांना 100 रुपयांचं पारितोषिक. खूप खूप धन्यवाद मान्यवरांचे. खऱ्या अर्थानं हे बक्षीस केवळ आर्थिक दृष्टीचं बक्षीस नसतं मित्रांनो, आर्थिक रूपी बक्षीस नसतं, तर ही आमच्या पाठीवरची एक शाबासकीची थाप असते, जी थाप आम्हाला चांगलं काम करण्यासाठी आणखी प्रेरणा देत असते. याबद्दल देखील आम्ही तुमचं अगदी आभार व्यक्त करतो. खऱ्या अर्थानं समालोचन कक्षामध्ये आपण पाहिलं ना मित्रांनो, तर व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र या नावाने नामवंत असणारे आमचे साथी वरिष्ठ समालोचक शैलेश जाधव सर, जेव्हा जेव्हा त्यांच्यासोबत आम्ही समालोचन करत असतो ना, तेव्हा आमच्यामध्ये देखील एक वेगळीच ऊर्जा उत्पन्न होत असते. कारण शब्दांचं एक मोठं शब्द भांडार त्यांच्याजवळ आहे. कोणती म्हण कोणत्या क्षणी, कोणत्या वेळेला, कोणत्या चेंडूवरती, कोणत्या क्षणाला कशी वापरावी, हे कौशल्य, ही कसब त्यांच्याजवळ आहे आणि आम्ही देखील ती शिकण्याचा प्रयत्न करतोय. दरम्यानच्या काळामध्ये गॅपमध्ये चेंडू ढकलला आहे. बिहाइंड द विकेट किपर थर्ड मॅन रिझनमध्ये चेंडू निघून चाललाय. सीमारेषे पार येतोय धमाकेदार चौकार संजयच्या बॅटमधून. मी मगाशी सांगितलं होतं, महाभारत कृष्णाच्या अगोदर संजयाला सांगितलं होतं, या मैदानामध्ये हा संजय महाभारत घडवणार का. पहिल्या चेंडूवरती चौकाराने त्याने मात्र सुरुवात जरूर करून दिली आहे आणि बॅक टू बॅक 2 चेंडू 2 चौकार आलेत. मनोज यांच्यावरती प्रेशर टाकण्यात येतोय आणि सलग 3 चौकारांना पारितोषिक. कारंडेवाडी यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे 3 चौकारांना. इथे देखील बॅकफुट वरती जाऊन मोठा प्रहार, 1 बाउन्स इनटू द फेन्स. स्वराज्य नागवेकर यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक जाहीर होत आहे. ते फलंदाज संजय यांच्यासाठी. अनेक पारितोषिकं लावली गेली, मात्र यावेळेस संजयने बरोबर पावलावरती पाऊल ठेवून इथे बॅक टू बॅक 3 चौकार लगावले. संघाच्या विजयाच्या आशा देखील उंचावल्या आणि स्वतःच्या खिशातली पारितोषिकाची रक्कम देखील त्याने उंचावण्याचं काम केलेलं आहे. अफलातून कामगिरी संजयच्या मार्फत. पहिलं षटक आहे आणि गोलंदाजावरती पूर्णपणे दबाव टाकण्याचा इथे प्रयत्न होतोय. बॅकफुटवरती जाऊन पंच केलाय. सुरेख क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न, मात्र गॅप भेदून काढलाय. चेंडू निघून गेलाय कव्हर पॉइंट रिजन मध्ये सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. अफलातून फटकेबाजी. स्क्वेअर ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला, मात्र बॅकफुट वरती जाऊन स्क्वेअर ड्राईव्ह हा एक आगळा वेगळा फटका या फलंदाजाने रचलेला आहे. पूर्णपणे बॉडीवेट ट्रान्सफर केलं मागच्या पायावरती आणि जेव्हा सर बॅकफुट वरती बॉडीवेट ट्रान्सफर होतो ना, तेव्हा तुम्ही जरी उजव्या शैलीचे फलंदाज असाल ना, तेव्हा तुम्हाला डाव्या हाताने बॅट सांभाळणं फार महत्त्वाचं असतं, कारण वेट आहे ते उजव्या हातावरती येत असतं आणि दिशा देण्याचं काम मात्र डावा हात करत असतो. सलग 4 चौकार आलेत. 2 चेंडू शिल्लक आहेत. अजिंक्य रहाणेच्या विक्रमाची बरोबरी होईल का. याही वेळेस गॅप मध्ये आणि 5व्या चेंडूवरती 5वा प्रहार. काय फलंदाजी आहे पहा, अप्रतिम दर्जाची फलंदाजी. विजलो जरी आज मी, हा माझा अंत नाही आणि शांत बसायला मी काही संत नाही, हे सांगतोय हा फलंदाज. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. याही चेंडूवरती चौकार येईल का. 6 चेंडूवरती 6 चौकार आले तर पुन्हा एकदा स्वराज यांच्याकडून आणखी 500 रुपयांचं पारितोषिक असेल, म्हणजे तब्बल 1000 रुपये. समीर जाधव यांच्याकडून या चेंडूवर जर षटकार आला तर फलंदाज संजय यांच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. म्हणजे चौकार मारा किंवा षटकार मारा, पण 500 रुपये नक्की आहेत या चेंडूवरती. या चेंडूची किंमत सर केवळ 500 रुपये नाही तर त्याहून जास्त आहे, कारण संघासाठी कामगिरी देखील तितकीच महत्त्वाची आहे. पॉवर प्लेचा षटक, शेवटचा चेंडू, राईट आर्म ओव्हर द विकेट. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाज मारा करतील. पाहूया संजय
या चेंडूवरती काय घडवतायत. ओव्हर द विकेटने संजय सज्ज आहेत यावेळेस. हवेमध्ये चेंडू समोरच्या दिशेने लेफ्ट केलाय. 1 बाउन्स, सेकंड बाउन्स इन टू डिफेन्स, चौकार आलाय आणि स्वराज यांच्याकडे